गुड मॉर्निंग. लास्ट टाइम लेक्चरला आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं, कंट्रोल स्ट्रक्चर मधला पार्ट. आता फक्त स्विच स्टेटमेंट राहिलेला आहे. ओके, टुडे वी लर्न स्विच केस और स्विच स्टेटमेंट. प्रत्येकाचा एक सिंटॅक्स असतो. स्विच मी ते प्लग अँड पिन मोबाईलला हे करताय ते स्विच. सिंटॅक्स लिहून घ्या. स्विच हा कीवर्ड यूज केला पाहिजे, जसं इफ, एल्स, त्याच्यानंतर एल्स इफ, लॅडर हे कीवर्ड्स आहेत. रिझर्व वर्ड, कीवर्ड्स मीन्स रिझर्व वर्ड. त्याच्यामध्ये काय असेल ते एक्सप्रेशन. जसं आपण इफला कंडिशन यूज करत होतो, ही ते एक्सप्रेशन म्हणजे कुठल्या स्टेटमेंटला मॅचेबल आहे. स्विच केस कशासाठी यूज करतात ॲक्च्युली, तुमचं कुठल्या स्टेटमेंटला जसं कंडिशन ट्रू झाल्यानंतर किंवा फॉल्स झाल्यानंतर कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं हे डिपेंड असतं. तसंच इथे कुठल्या स्टेटमेंटशी तुमचं हे एक्सप्रेशन मॅच होतं आहे ते चेक करणार आणि त्याच्यावर ते त्याचा बाकीचे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे की नाही ते डिपेंड ठरवणार. स्विच राउंडेड ओपनिंग ब्रॅकेट, एक्सप्रेशन राउंडेड ब्रॅकेट क्लोज, त्याच्यानंतर कर्ली ओपन ब्रॅकेट, केस. केस हा कीवर्ड लिहायचा, त्याच्यानंतर जी काय असेल ती व्हॅल्यू, स्पेस द्यायचा. केस आणि व्हॅल्यूमध्ये स्पेस, व्हॅल्यू 1, त्याच्यानंतर सेमीकोलन, सेमीकोलन नाही कोलन सॉरी लिहायचा. त्याच्यानंतर स्टेटमेंट काय असेल ते ब्लॉक 1 एक्झिक्यूट करायचा. त्याच्यानंतर ब्रेक हा कीवर्ड यूज करायचा. तसंच सेम केस व्हॅल्यू आधी सिंटॅक्स लिहा, मी एक्सप्रेस करते. 2 कोलन असे कंटिन्यूली केस होणार. त्याच्यानंतर डिफॉल्ट, हा झाला सिंटॅक्स फॉर स्विच स्टेटमेंट. स्विचमध्ये काय असणार आहे, कुठल्या ह्याला स्विच कनेक्ट करायचं, तुम्ही कुठल्या प्लग अँड प्लेला स्विच करताय तर ह्या एक्सप्रेशनला तुम्ही ह्याच्यातला जो काय डाटा असेल, मग तो न्यूमरिकल असेल, कॅरेक्टर वाईज असेल, काही असेल, व्हॉट एव्हर इट इज, त्या एक्सप्रेशनशी तुम्ही कनेक्ट करताय. तर पहिला काय केस. आता इथं व्हॅल्यू 1, आता मी काय म्हटलं, कुठल्या ह्याला कनेक्ट करताय डाटा तुमचा कशा टाईपचा असणार आहे, एक तर न्यूमरिकल, कॅरेक्टर आणि सिम्बॉलिकल. सिम्बॉलिकल का, तर आपल्याकडे प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑपरेटर्स आहेत. जेव्हा तुम्हाला 2 नंबरची ॲडिशन करायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ऑपरेटर्स म्हणजे सिम्बॉल्स यूज करू शकता. इथे व्हॅल्यू केस नंतर स्पेस द्यायचा, व्हॅल्यू 1 जर हे मॅच होत असेल ह्या एक्सप्रेशनसाठी, ह्या एक्सप्रेशनमध्ये इनपुट केलेली व्हॅल्यू असेल त्याला, तर तो हे ब्लॉक 1 हे एक्झिक्यूट करणार आणि हे एक्झिक्यूट झाल्यानंतर तो इथं स्टॉप करणार. का, तर आपण ब्रेक दिलाय, ब्रेक हिअर लाईन, ब्रेक द स्टेटमेंट. इथून स्टेटमेंट ब्रेक होणार, तो डायरेक्ट इथं काय स्टेटमेंट एक्सला येणार. जोपर्यंत त्याची व्हॅल्यू चेक होत नाही म्हणजे कनेक्ट होत नाही, मॅच टू मॅच होत नाही, तो चेक करत जाणार. ही जर फॉल्स ठरली तर तो व्हॅल्यू सेकंडला येणार, ह्या एक्सप्रेशनशी मॅच होते का चेक करणार, अदरवाईज तो ब्लॉक सेकंडला येणार.
मग ब्लॉक सेकंड आला की ब्रेक करणार, परत तो स्टेटमेंट एक्स. आणि जर ह्याच्यातल्या कुठल्याही केस मॅच होत नसतील तर काय करणार, तो डिफॉल्टला जाणार आणि काय डिफॉल्टचे स्टेटमेंट असतील ते एक्झिक्यूट करणार, परत स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट करणार. स्विच केसचं सिंटॅक्स कळालं का तुम्हाला? लास्ट इयरला 11वीला एक प्रोग्राम झाला होता, फाइंड द डे ऑफ द वीक. बरोबर आहे, फाइंड द डे ऑफ द वीक. मग याच्यात फाइंड द डे म्हणजे किती, आठवड्यातून किती, वीकमध्ये किती दिवस असतात, 7. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. बरोबर आहे. मग आता संडे हा आपल्या कॅलेंडरनुसार कुठला येतोय, फर्स्ट डे येतोय. मंडे येतो का, नाही, कॅलेंडरमध्ये पहिला संडे लिहिलेला असतो. मग तुम्ही पण आता हा प्रोग्राम मी जेव्हा फर्स्ट टाकेन तेव्हा माझा कुठला डे म्हणून आला पाहिजे, संडे. जेव्हा मी थर्ड म्हणेन तेव्हा काय आला पाहिजे, ट्यूजडे आला पाहिजे. बरोबर आहे. ह्याच्यासाठी आता प्रोग्राम कसा करायचा, एक सिम्पलचा प्रोग्राम दाखवते बघा, लिहून घेत जा वाटल्यास. सगळ्यांना बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे, हॅश इन्क्लूड iostream.h. void हा कीवर्ड यूज करा, मेन फंक्शन मध्ये तुमचा ॲक्च्युअल प्रोग्राम राईट करा. आता आपल्याला काय लागणार आहे, डे. बरोबर आहे. डेमध्ये काय असणार आहे, तो इंटिजर डे असणार आहे. हां, म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करणार आहात म्हणून इंटिजर, इंट. दुसरं काय लागणार आहे का, ह्याच्यात ॲडिशन करायचे आहे, सबस्ट्रॅक्शन किंवा कॅल्क्युलेशन करणार आहात का नाही, किंवा कुठं व्हॅल्यू स्टोअर करणार आहात का नाही. एक सिम्पल कुठला डे आहे तो मेसेज फेच आउट करायचा आहे तुम्हाला. त्यामुळे फक्त एकच व्हेरिएबल यूज लागणार आहे, ते पण डेसाठी. डेची व्हॅल्यू इनपुट करून घ्या. एंटर द व्हॅल्यू फॉर डे. सी निगेट करताय ना, सी न एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर कुठं व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायचे, डे नावाच्या व्हेरिएबलला. जी इथं इनपुट कराल तुम्ही रन टाईमला ती व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार, डे लावणार. मग ती तुमच्या ह्याला 1 असेल, 2 असेल, 3 असेल. इथे व्हॅल्यू इनपुट झाली. त्याच्यानंतर स्विच, कुठली व्हॅल्यू चेक करायची आपल्याला, एक्सप्रेशन म्हणजे डेची, डे. बरोबर आहे. केस, इथे कर्ली ब्रॅकेट ओपनिंग ठेवा. केस 1, 1च्या नंतर कोलन, केस 1 केस स्पेस 1. त्याच्यानंतर काय लिहा, सी आउटला टुडे, नाहीतर नुसतं संडे लिहा. इथे ब्रेक लिहा. परत इथे ब्रेक झाला, त्याच्यानंतर परत केस 2. अशा किती केस लिहायला लागणार आहेत आपल्याला, 7 केसेस लिहायला लागणार आहेत. प्रोग्राम व्यवस्थित सुटसुटीत लिहा. केस 2 झाली, केस 3,
इथे 7 केसपर्यंत लिहिल्या आणि बाय डिफॉल्टला कुठलीही केस येणार नाही आहे. म्हणजे तुम्ही 7च्या ऐवजी वीकमध्ये तर 7च डे असतात, 7च्या ऐवजी 8, 9, 10, 11 कितीही नंबर टाईप केला तर तो काय करणार, नॉट अ डे. 8वा दिवस कुठला असतो का, नाही. इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. आता इकडे लक्ष द्या, हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो तो. हा माझा प्रोग्राम राईट करून झाला. वीकमधला कुठलाही डे एंटर इनपुट केली व्हॅल्यू तर काय करणार, त्याच्यातला एक कुठलाही प्रेस केलं की एक्सप्रेशन त्याचा आलं पाहिजे, चेक करणार. हॅश इन्क्लूडपर्यंत तुम्हाला माहीत आहे, iostream.h, conio.h मेन. डेसाठी न्यूमरिकल व्हॅल्यू इनपुट करायचे, 1 ते 7 डेज असतात वीकमध्ये, म्हणून 7साठी इंटीजर डे. ह्याची व्हॅल्यू रन टाईमला इनपुट करून घेतली. त्याच्यानंतर इथं डे नावाच्या व्हेरिएबलला स्टोअर झाली. स्विच केस ती काय असेल ती एक्सप्रेशनला स्टोअर होणार. तो केस 1ला चेक करणार. आता सपोज रन टाईमला मी इथे इनपुट करताना 5 टाकली, तर इथं स्टोअर काय येणार 5. तो केस 1 हा 5ला मॅच होतो का, इज इक्वल टू आहे का, नाही. म्हणजे काय होणार, इथं एक्सप्रेशन रॉंग झालं. मग तो इथं जाणारच नाही केस 1ला, इथल्या आज स्टेटमेंटला. परत केस 2ला जाणार, 5 हा 2शी इक्वल आहे का, नाही. परत तो इथं नाही जाणार. परत तो 3ला येणार, 3 हा 5ला इक्वल आहे का, नाही, मॅचेबल नाही. 4 हा 5ला मॅचेबल आहे का, नाही. तो परत इथे जाणार नाही, तो 5ला इथं येणार. 5 हा 5ला मॅच होणार. तेव्हा काय होणार, तो काय टाईप करणार थर्सडे आणि स्टॉप करणार. आणि परत इथं थँक्यू म्हणून प्रोग्रामचे आउट. हे कर्ली ब्रॅकेट, ह्या कर्ली ब्रॅकेट ओपनिंगला क्लोजिंग आहे. त्या ओपनिंगचं हे क्लोजिंग आहे. मेनचं हे कर्ली ब्रॅकेट इथे क्लोजिंग आहे. प्रोग्राम समजला का, रन करून बघत जावा. सिम्पल छोटे छोटे प्रोग्राम आहे ते. सिंटॅक्स काय आला, एक्सप्रेशन काय आले, लिहून घ्या. ओके, आता आपण नेक्स्ट ह्याला लूप्स म्हणजे काय, द कम्प्युटर हॅज ॲबिलिटी टू परफॉर्म अ सेट ऑफ ॲक्शन रिपीटेडली. कम्प्युटरला कसं आहे, ॲबिलिटी आहे म्हणजे कॅपॅसिटी आहे की तो एखादी गोष्ट रिपीटेडली कितीतरी वेळा त्याला जेव्हा कमांड्स दिल्या जातात तेवढ्या वेळा तो रिपीटेड करू शकतो. तुम्ही जर म्हटलं 10 वेळा हे असं व्हायला पाहिजे तर तो हे करतो. This involves the repeating the set of the some portion of the program, either the specified the number of the times or until the particular condition is being the satisfied. ती कंडिशन सॅटिस्फाय होस तोपर्यंत तो काय करतो, रिपीटेडली लूपमध्ये एक्झिक्यूट होत जातो. लूपिंग म्हणजे काय, परत तीच गोष्ट रिपीटेड करत जाणार जोपर्यंत ती कंडिशन सॅटिस्फाय किंवा फॉल्स होत नाही तोपर्यंत. दिस रिपीटेटिव्ह ऑपरेशन कॉल्ड द लूपिंग. रिपीटेटिव्ह ऑपरेशन्स म्हणजे एखादी गोष्ट, आता मला हॅलो हा वर्ड 5 टाइम्स वेळा, तुम्ही काय करणार, हॅलो हॅलो हॅलो, त्याच्यानंतर 10 वेळा लिहित बसणार काय असेल ते. मग हे 10 वेळा लिहित बसणार आपल्याला काय होतं आहे, टाईम जातो, सेम कोड लागतो. आता प्रोग्रॅमिंगमध्ये कसं असतं सांगते, एखादी गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस रिपीटेडली लागत असेल
तर ती तिथं त्यावेळेस म्हणजे आता काय प्रोग्रॅमिंग म्हणजे फक्त काय एक सिंगल लाईनचा कोड नसतो, मल्टिपल लाईनचा कोड असणार आहे. आणि एखादा टास्क जर तुम्हाला मल्टिपल टाईम्सला मल्टिपल स्टेटमेंटचा ब्लॉक असेल, हां म्हणजे भरपूर लाईन्स कोडिंगचा असेल आणि तो तुम्हाला रिपीटेडली लागत असेल प्रत्येक प्रोग्रॅमिंगच्या ह्याच्यात थोड्या गॅपनी, तर ते तुम्ही प्रत्येक वेळेस तेवढा वेळ लिहित बसणार का, तो कोड राईट करणार का, किंवा तुमच्या प्रोग्रॅमची साईज इन्क्रीज होणार म्हणजे त्याच्यात तुमचा टाईम वेळ जाणार. हां मग ते लुपिंगला किंवा काय असेल ते मग रिपीटेड होत असेल तर तुम्ही तेवढा वेळ लिहित बसण्यापेक्षा तुमचा टाईम कंझ्युम एकदा तो लूपमध्ये टाकायचं काय असेल ते जोपर्यंत सॅटिस्फाय होत नसेल. आता आपल्याला 2 ते 10चा टेबल पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्ही असे लिहित बसणार का 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 असं लिहित बसणार का, नाही. ते टेबलमध्ये टाकला की तो टेबलमध्ये आला पाहिजे. मग ॲक्च्युली लुपिंगचा यूज कधी पॅलिंड्रॉम, टेबल्स किंवा एखादी गोष्ट रिपीटेडली लागत असेल तेव्हा तो यूज होतो. मग याच्यात 3 टाईप्स आहेत. लुपिंग कॅन अचिव्ड बाय द यूजिंग इफ स्टेटमेंट. अपार्ट फ्रॉम द इफ, C++ provide the 3 loops control structure. They are also called the iteration म्हणजे लुपिंगमध्ये येते. आता ह्याचे 3 स्टेटमेंट म्हणजे कुठले, द वाईल स्टेटमेंट, डू वाईल स्टेटमेंट आणि फॉर लूप. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात फक्त सिंटॅक्सचा मायनर चेंज आहे, प्रोग्रॅम एक्झिक्युशन सेम आहे, कोडिंग पण सेम लागतं, फक्त कधी कुठं काय लिहायचं तुम्हाला माहीत पाहिजे. झालं असेल तर हे करते मी, इरेज करते. लूप्स किंवा लुपिंग. पहिला काय सांगितलं मी, वाईल. सेकंड डू वाईल आणि थर्ड फॉर. हे तुम्हाला 3 लुपिंगचे टाईप शिकायचे आहेत. याच्यात नेस्टेड फॉर आहे, मीन्स फोर्थ. प्रत्येक ह्याला नेस्टेड का, एका लूपमध्ये दुसरं लूप, बरोबर आहे. एका लूपमध्ये प्रत्येक ह्याला इफ पण सिक्वेन्शियल स्टेटमेंट होतं, तर लुपिंग नेस्टेड इफ होतं, कारण एका ह्याच्यात एक तुम्ही मल्टिपल लिहू शकता. आता आज लर्न करणार आहे वाईल. सिंटॅक्स लिहून घ्या. वाईल कंडिशन, इफ नंतर तुम्ही जशी कंडिशन चेक करत होता तशी ते कंडिशन चेक करायची. त्याच्यानंतर बॉडी ऑफ लूप आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे जर ही कंडिशन ट्रू झाली तरच हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, अदरवाईज ते तिथं स्टॉप करणार. हां आता याच्यात मी तुम्हाला एक सिम्पलसा प्रोग्राम दाखवते कसा करायचा आहे तो. तुम्हाला 1 to 10 नंबरची किंवा 1 to 5 नंबरची ॲडिशन माहिती आहे का. हां आता 1 to 5 नंबरची ॲडिशन म्हणजे काय, 1 + 2 म्हणजे काय, 1 2 3 4 5. हे 1 to 5 नंबर्स आहेत, त्याची ॲडिशन किती, 1 and 2 ची ॲडिशन 3, 3 and 3 ची ॲडिशन किती आली, 9, 9 and 4 ची ॲडिशन किती आली,
13 आणि 5ची ॲडिशन किती आली 18. म्हणजे टोटल लास्टला आपल्याला सम किती यायला पाहिजे 1 to 18 आली पाहिजे. आता इथे व्हेरिएबल बघा, आपल्याला काय करायचं आहे 1 to 10 नंबर्स घ्यायचे आहेत. म्हणजे काय आला नंबर नावाचा व्हेरिएबल आला आणि परत ह्याची सम आपल्याला म्हणजे टोटल स्टोअर करायची आहे म्हणून 2 व्हेरिएबल लागणार. आता इथे काय करायचं नंबर 1ची व्हॅल्यू इनिशियल करायची इज इक्वल टू 1. ह्याला काय म्हणायचं इनिशियलायझेशन जेव्हा तुम्ही जे डिक्लेअर करताय म्हणजे आता जर सपोज मी इथेच नम इज इक्वल टू 1 आणि सम इज इक्वल टू 0 असं लिहिलं तर ह्याला काय इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल म्हणायचं. हां म्हणजे जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करताय त्याच वेळेस तिथं तुम्ही त्याची व्हॅल्यू काय आहे ती इनिशियलाइज करताय. हां व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या वेळेस और नाहीतर मग नंबर 1 नम इज इक्वल टू 1 अँड सम इज इक्वल टू 0 ह्याला असाइनिंग द व्हॅल्यू त्या व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू नंतर व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर असाइन केला आहे. वाईल हा कीवर्ड लिहा. नंबर नम इज लेस दॅन इक्वल टू 10 हे करा. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये सम इज इक्वल टू सम प्लस नम नम इज इक्वल टू नम प्लस 1. ओके इकडे लक्ष द्या. झाला सिम्पलसा प्रोग्राम आहे. तुम्ही म्हणाले एवढं छोटंसं कोडिंग का तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे पहिल्या 10 नंबरची सम करायची आहे किंवा ॲडिशन. तर मी नमची व्हॅल्यू काय सेट केली 1. हां नंबर पहिली जी व्हॅल्यू असेल ती 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सममध्ये काय केलं एम्प्टी पाहिजे सम म्हणून 0 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केली. नम इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे का चेक करणार आहे. 1 हा 10 पेक्षा लहान आहे बरोबर आहे. तो काय करणार कंडिशन ट्रू झाली इथे येणार समच्या इथे काय करणार तो एक छोटासा तुम्हाला टेबल यायला पाहिजे. नमची व्हॅल्यू त्याच्यानंतर
समची व्हॅल्यू आणि नम प्लस 1ची व्हॅल्यू इन्क्रिमेंटेड. हां, जेव्हा म्हणजे आणि कंडिशन नम इज लेस दॅन इक्वल टू 10 सम आणि परत इन्क्रिमेंटेड नम प्लस 1. हां, मग जेव्हा नमची व्हॅल्यू 1 असणार आहे, बघा कसा लूप एक्झिक्यूट होतोय 1, तेव्हा काय करणार तो 1 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू झाली, प्रूव्ह झाली. परत तो इथे येणार सम इज इक्वल टू, सममध्ये किती आहे 0, 0 प्लस 1 किती आला, सममध्ये आता 1 झाला. हां, 1ची व्हॅल्यू प्लस 1 केली इथं. हां, म्हणजे 1 प्लस 1 इथं 2 झाली. हां, इथे येणार नमची व्हॅल्यू 2, 2 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन परत ट्रू झाली, बरोबर आहे. परत इथे काय येणार 2, आधीची व्हॅल्यू सममध्ये किती आहे 1, 1 प्लस 2, नमची व्हॅल्यू आता किती आहे 2, किती होणार 3 झाली. इन्क्रिमेंटेड नमची व्हॅल्यू किती येणार आहे, नमची 2 आहे म्हणजे इथं 3 होणार. नम प्लस 1 3, 3 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू झाली, बरोबर आहे. इथे काय येणार परत 3 प्लस 3 6 आले, बरोबर आहे. परत इथे इन्क्रिमेंटेड 4 होणार, 4 नंतर परत काय येणार 4 इज लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू झाली. आता नमची व्हॅल्यू किती आहे 4 आणि 6 समची मध्ये किती 6, इथं आले 10, इथे इन्क्रिमेंटेड 5 आला. ही कंडिशन परत ट्रू झाली, 5 प्लस 10 15 आला. हां, परत इथं आला 6 इज लेस दॅन इक्वल टू 10 आला. परत त्याच्यानंतर 6 प्लस 15 21 आला. 7 इज लेस दॅन इक्वल टू 10 आला, कंडिशन परत ट्रू झाली, 7 and 20 28 झाला. 8 पर्यंत आला, परत 8 इज लेस दॅन इक्वल टू 10 आला. हां, 28 36 आला, इथं 9 झाली. 9 इज लेस दॅन इक्वल टू 10 आला, कंडिशन ट्रू झाली. इथं 45 आला, परत इथे 10 झाली, 10 इज लेस दॅन इक्वल टू 10 आली, कंडिशन ट्रू झाली. 10 प्लस 55 झाले. पण जेव्हा इथे 11 येणार, 11 इज लेस दॅन इक्वल टू येणार का नाही, म्हणजे आपल्याला टोटल आन्सर किती येणार इथे 55 येणार. म्हणजे पहिल्या 10 नंबरचे आन्सर काय येणार आहे 55. एवढं समजलं का, लिहून घ्या. प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतोय बघा वाईल लूपचा. हे लूपिंग ज्यांना करायला येतंय, हा टेबल हा ॲक्च्युली बोर्डला एक्झामला विचारला जात नाही किंवा कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजला हे कसं आहे लूपिंगचं एक्झिक्युशन विचारलं जात नाही. हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी शिकवलं आहे. हा लूप असा एक्झिक्यूट होतो आहे, म्हणजे हे 10 वेळा ही प्रोसेस होते, फक्त किती 1 2 3 ब्लॉक स्टेटमेंटमध्ये. एवढी मोठी प्रोसिजर होती आहे. आपण फक्त 3 लाईनचा कोड राईट करतोय आणि एवढं मोठं होतं आणि तुम्हाला काय असेल ते तुमचं ह्या लाईनला आउटपुट मिळाल. हे बाहेर का लिहिलं तर प्रत्येक वेळेस तो ॲडिशन राईट करणार, मग ह्या लूपच्या बाहेर लिहायचं. कारण काय असेल ती सम शेवटी आपल्याला एकदा पाहिजे, प्रत्येक वेळेसची मागितलेली नाही. मग तो प्रत्येक वेळेस असा टाईप करणार 1 3 6 10 15 21 28 28 36 45 55 पर्यंत. समजलं. उद्या आपण डू वाईल आणि फॉर लूप हे घेऊ.